मंडळी, माऊली सांगतात, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. तुळशीचं लग्न एक विधी नसून तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. पौराणिक कथेनुसार तुळशीचे नाव वृंदा, जिने सतीत्वामुळे आणि भक्तीमुळे जालंधर नावाच्या राक्षसाला अजिंक्य बनवले होते. आणि जेव्हा विष्णूंनी जालंधरला हरवले तेव्हा वृंदानेही विष्णूंना शाप दिला. मंडळी, ज्याचे विष्णूंनी शांतपणे स्वागत केले. विष्णूंनीही तुळशीचा शाप स्वीकारून तिला शालिग्राम बनण्यास सांगितले, ज्यामुळे त्यांच्यातील नात्याची आठवण ठेवली जाते. बरं का मंडळी, या दिवशी तुळशीचं लग्न केलं म्हणजे कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे. बरं का मंडळी, तुळशीला पवित्र वनस्पती मानले जाते, जी घराघरात पूजली जाते. तुळशीचा विवाह करून निसर्गाचा आणि विशेषतः पवित्र तुळशीचा आदर केला जातो, म्हणून आपण तिचा आदर करतो. हे एक भक्तीचं प्रतीकच आहे. आपल्याला शिकवण देणारी हा एक संस्कार सोहळा आहे. चला, अक्षता पोचल्या का सगळे? चला मंडळी, अक्षता सर्वांना पोचल्या. गायला वासरू सोडू द्यात का? शुभमंगल सावधान, आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा घरा, गृहकते मधुपर्क पूजन करा, अंतरपटाते धरा, दृष्टा दृष्ट वधुवरान करता, दोघे करावी उभी, वाजंत्री बहुगलबलान करणे, कुर्या सदा मंगलम. शुभमंगल सावधान, तारावलम चंद्रवलम. टाळ्या वाजवा. आता आपल्या पोराचं उरकायला काय हरकत नाही. हां, मी तेच म्हणतो या. चालेल आता सो मग उद्यापासून त्याच कामाला लागतो आता. होय होय, चालतं. हो, काय करायचं. शंकरिया, आता तुळशीचं लगीन झाली, मग तुझं बी ओकून टाकूया की. ए, त्या लग्नाच्या यादीतनं माझं नाव काढून टाक बाबा, नाहीतर मी आधीच पळून जाईन.